नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुमचं आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजच्या दिवसभरात आहे ना, सामान आणणं, मस्तपैकी इडली सांबर, त्याच्यानंतर मी काय काय शॉपिंग केली आहे, दुपारचं जेवण आणि नंतर शेवटी बाजारातून काही काही भाजीपाला घेऊन आले. हे सगळं दिवसभराचं माझं जे रुटीन आहे ना, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज सकाळच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर आमची आरोही आहे ना, पप्पांसोबत चालली आहे थोडंसं किराणा सामान आणायला. तसं सगळं सामान आहे ना, जिओ मार्टवरनं भरपूर ऑर्डर करून ठेवलेलं आहे. पण तरी सुद्धा मध्ये आधी काही ना काही राहतच आणि ते आणावंच लागतं. बघत माझं आवरून होतं ना, ती पण सगळं सामान घेऊन आली पप्पांसोबत जाऊन. आणि सगळं सामान पण काढायचं काम तिनेच केलं. इडली बनवायची होती ना, तर मी परवा दिवशीच ना डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवले होते. तर एवढं छान पीठ फर्मेट झालं होतं ना, मिक्सरला वाटल्यानंतर फक्त ते अर्ध पातेलच होतं आणि फुगून बघा की ते एक पूर्ण पातेलं गज भरलेलं आहे आणि इतकं छान मस्त फ्लफी झालं होतं. मग त्यामध्ये ना मीठ टाकून मी व्यवस्थित चांगलं पुन्हा हलवून घेतलं. कारण की आज आहे ना उठायला उशीर झाल्यामुळे ना, आता इडली डायरेक्ट जेवणासाठीच बनणार होती. तसं तर नाश्त्यासाठीचा बेत होता. तो सगळ्या उशिरा उठल्यामुळे ना सगळ्याच गोष्टींना उशीर झाला. आता इडली सांबर म्हटलं की असं म्हणजे नाश्त्यासाठी बनवा, जेवणासाठी बनवा, कधी कुठल्या वेळेला जरी बनवलं ना तरी छानच लागतो. गरम गरम इडली, त्यावर मस्त सांबर आणि सोबत चटणी असेल ना तर अगदी परफेक्ट होतं. तर सांबरसाठी ना तुरीची डाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मुगाची डाळ बाजूला काढून घेतली होती. ती स्वच्छ पाण्याने धुवून ना थोडा वेळ भिजू घातली होती. तोपर्यंत इकडे माझं आहे ना इडली पात्रांना ना व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि ना भांड्यामध्ये पुन्हा आहे ना गरम पाणी करायला ठेवून सगळ्या पात्रांमध्ये सगळं इडलीचं बॅटर भरून घेतलं. तसं सकाळी मुलांनी दुधासोबत ब्रेड खाल्ले होते, आम्ही सुद्धा चहासोबत ब्रेड खाल्ले होते. त्याच्यामुळे आमचं निवांत काम चालू होतं. असं काही घाई गडबड नव्हती जेवणासाठी. त्याच्यामुळे माझं पण मी जरा उशीरच केला होता इडलीचा कुकर लावायला. आता व्यवस्थित चांगलं झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं ही इडली वाफेवर ठेवून द्यायची. तोपर्यंत मी इकडे कुकरमध्ये लगेच सांबर फोडणी टाकायची पण तयारी सुरू केली. जण डाळ आणि भाज्या शिजवून घेतात आधी आणि नंतरच पुन्हा फोडणी देतात सांबरला. पण तसं मी काय करते, डायरेक्ट कुकरमध्येच सगळी फोडणी देऊन घेते. सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या डाळी कुकरमध्येच फोडणी देऊन टाकते आणि 3 शिट्ट्या घेते. कारण मला ही पद्धत सोपी वाटती. कारण ज्यावेळेस मुलांना स्कूल असतं ना, त्यावेळेस जर इडली सांबार करायचं ठरवलं ना, तर ही पद्धतीने केलं तर खूप सोपं वाटतं आणि ते लवकर पण होतं. आणि तशी सवय लागल्यामुळे ना, आता ह्याच पद्धतीने मी सांबार बनवते. आता बघा फोडणीमध्ये ना मस्त जिरे, मोहरी, लसूण, खोबरं, कढीपत्ता, लाल तिखट, सांबार मसाला, कांदा लसूण मसाला, धने पावडर, या सगळ्या गोष्टी घालून घेतल्यात. नंतर मग त्यामध्ये मी सगळ्या भाज्या घालून घेतल्या. त्यामध्ये गाजर होतं, बटाटा होता, शेवग्याची शेंग होती, टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं व्यवस्थित हलवून परतून घ्यायचे. नंतर हा चिंचेचा कोळ पण होता माझा शिल्लक, तो पण घालून घेतला आणि नंतर त्यामध्ये गूळ टाकला. तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि आपण सगळ्या ज्या डाळी भिजवून ठेवल्या होत्या ना, ते पण त्यामध्ये टाकून घेतल्यात. आता पाणी घालून ह्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता आमची आरू सगळ्यांना हाय करत आहे बघा. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत ना, तोपर्यंत म्हटलं चला मशीन पण झाली होती आणि लगेच कपडे काढून घेतले आणि वाळू घालून घेतले. कारण आता व्यवस्थित छान ऊन पडतं बाहेर. सध्या तरी पाऊस येत नाही आता. कपडे वाळून झाल्यानंतर इडलीचा पण कुकर झाला होता, तर काढून घेतला होता पण. आणि इतक्या सुंदर इडल्या फुगल्या होत्या ना, मस्त. इडलीला ना छान अशी जाळी पडली होती आणि इतक्या सॉफ्ट झाल्या होत्या ना, जर पीठ फुगलं नाही ना तर खूप अशा निब्बर इडल्या होतात. पण आज ही इडली इतकी सुंदर आणि खूप सॉफ्ट झाली होती. आता हे आपल्याला चटणी करायची होती. ही चटणीसाठी बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये हरभऱ्याची डाळ आहे, डाळी आहेत, शेंगदाणे आहेत, खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं ना मिक्सरला काढून घेतलं. आणि हे डाळे, खोबरे, हरभऱ्याची डाळ हे सगळं थोडंसं आधी भाजून घेतलं होतं. ते मिक्सरला काढल्यानंतर हे बघा त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचे. कारण थोडंसं दही घातल्यावर ना ह्याची टेस्ट खूप छान येते. आणि मस्त त्याच्यावर मोहरी, हिंग आणि कढीपत्ता याचा तडका सुद्धा देऊन घेतलाय बघा आणि थोडीशी साखर पण घातली त्याच्यात. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तोपर्यंत माझा दुसरा पण इडलीचा कुकर झाला होता. नंतर बघा माझं सगळं जेवणाला टाइम होता, म्हटलं तोपर्यंत काही काही शॉपिंग केली तुम्हाला दाखवावी. तर हा पिंक कलरचा टॉप होता. याचा कलर एवढा सुंदर होता ना,
दुसरा टॉप जीन्सवर घालण्यासाठी घेतला होता. आरोहीचा टॉप आहे ती दाखवत होती मध्ये मध्ये. ही एक जीन्स आणली होती आणि सोहमसाठी पण शर्ट आणला होता. काल सगळी एक शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही, म्हटलं तीच दाखवूया तुम्हाला. आणि हे 2 टी शर्ट. अजून शॉपिंगमध्ये ना मी मस्त अशी छान छान इमिटेशन ज्वेलरी सुद्धा आणली होती, पण ती मी मिनी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आता सगळी जेवणाची तयारी केली होती बघा, कारण की जवळजवळ दुपारी 1-1:30 वाजला होता. सगळ्यांना भूक लागली होती. आता आपलं सांबर पण तयार झालं होतं. मस्त असं रवीने हाटून घेतलं होतं. आता मी आरोहीसाठी ताट तयार करून देत होते. तिला काही दमच निघत नव्हता. सगळ्यांना तसं हॉलमध्येच जेवायचं होतं, पण म्हटलं तोपर्यंत ती तरी जेवायला बसेल हॉलमध्ये. मी तिला ताट तयार करून दिलं. नंतर पण आम्ही सगळेजण मग हॉलमध्ये जेवायला बसलो. आज मी तुमच्यासोबत दिवसभराचं माझं घरातलं सगळं रुटीन शेअर केलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.